नमस्कार मंडळी. नमस्कार. या जेवायला जेवण मंडळी. करा या. या जरा भाजी भाकरी खायला. खायची भाकर कसं आहे? बटाट्याची भाजी कस काय तरी या या पातळ बटाट्याची भाजी आणि भाकरी उगा काला कुस करून खायला. आवडतं का काला करून खायला? मंडळी, ज्या पुरी लग्नाच्या आधी उंदराला भेट्यात, पालीला भेट्यात, चिवडी उडूसण्यात झुरळाला भेट्यात, लक्ष करायचं त्या पुरी लग्न झाल्यावर सासूला आणि नवऱ्याला अजिबात भेट नाही. त्या मंडळी, माणसानं थोडं का होईना चालू राहावं लागतंय व जरा चालू. आता चालू नसलं का नाही की त्या वायर सारखी गतय. तोंडानं सोलते माणसं, तोंडानं. चालू असल्यावर बघ बरं हिंमत आहे का कोणाची तोंडानं सोलायची. शेतकऱ्याचा विषय बर का. एक छत्रीचा दांडा बसून आणायचा 5-50 रुपयाचा म्हणलं तर माणूस किती विचार करतोय. आज विचार करायची गोष्ट आहे. वावरानी एवढं नुकसान झालंय शेतकऱ्याचं की विचाराचं नुसतं वादळ आहे, वादळ डोक्यात त्याच्या. पण काय करणार, आज काहीच इलाज नाही. हातबल झालाय शेतकरी मंडळी. म्हणतात की पैसा कमवायला येतय, पण एकदा जर शेतकरी खचून गेला का नाही काय खरं नाही बघा. पुन्हा एका शेतकऱ्याची आत्महत्या आता चालू आहे आणि त्याला जर भरपाई जर नाही लवकर मिळाली तर असे कितीक शेतकरी आत्महत्या करतील काय माहित नाही. मंडळी, मध्ये ती इमानाचा अपघात झाला नव्हता का? त्यात लई मोठी लोक मेली होती बघा. ती उडल्यात पडलेलं इमान. तेव्हा सरकारनं त्या मेलेल्या माणसाली सगळेली 1-1 करोड रुपये दिलं मंडळी. आणि आज आमच्या इकडं पुराची स्थिती झाली सगळ्या जिल्ह्यात. मग लई लोक वाहून बी गेली, मेली. आज त्यांना बी सरकार मदत द्यायला लागलंय, प्रत्येकी 4 लाख रुपये. मला काय म्हणायचंय, शेतकरी मेला की त्याच्या जीवाची किंमत 4 लाख रुपये आणि मोठे मोठेची स्टँडर्ड लोक चांगल्या ठिकाणी मेली की त्याची किंमत 1 करोड रुपये. म्हणजे या खेडेपाड्याने शेतात मरण सुद्धा पाप आहे व मंडळी. त्या इमानात जाऊन मेलेलं चांगलं बघा. 1 करोड रुपये तरी भेटला असतं महागडच्याली. जमीन वाहून बी गेली तर जाऊ वापडीची याजावर तरी जगली असती महागडची सगळी. मंडळी, माणसाच्या आयुष्यात पहिले गुरु म्हणजे त्याचे आई वडील असतात. जगायचं कसं, वागायचं कसं, बोलायचं सगळं शिकवितात. दुसरे गुरु म्हणजे शिक्षक. ती ज्ञान देते सगळं, अभ्यासाचं, नोकर, सगळ्या गोष्टीचं. आणि तिसरा गुरु म्हणजे बायको असते. बायको त्या दोन्हीवर पाणी फिरवते, सगळं वाटलं करून टाकते माणसाच्या जीवनात. शाबास बेटा. बघा, सोयाबीन काढायला माणसं आली आज. आणि बघा की त्यात त्यांचं लिकरू एक किती वेळ झाला हाका मारते इकडं, पण ती काही ना झालंय. हात सुद्धा लावू देत नाही. चिखलात पाण्यात बघा कसं इथूनच मम्मी मम्मी करू करू ओरडत आहे. अजून त्याला इकडे म्हणलं तर सुद्धा इना झालंय. इकडे इकडे कसले हाल असतात मंडळी. आपल्याला वाटतंय जास्तीच घेते ती, गुत्याला पैसे असलं तसला, पण उजळाय कामाला लागते ती, थोडं पळापळीनं काम करते ती, तेव्हा त्यांना बी परवडतंय. अर्धा तासातच 1 पात काढते ती बघा. अर्धा सुद्धा तास लावित नाही ती. आणि ह्या पाण्यातून असल्या चिखलात काढते ती. अजून कमाल येत का नाही माणसाच्या. कसलं चालू आहे हाव 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 हाव. पण माणसाला वाटतंय 1000 रुपये हजरी पडली, किती रुपये हजरी पडली, पण हे काम थोडे होय. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी, आमचे 25,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. 25,000. नात करायचं नाही आता. आमचं बी चॅनल पळतं काय की बाबा. मंडळी, आमचे व्हिडिओ चांगले असतात, बघत जावा की. बघता म्हणून तर झालेत म्हणा. धन्यवाद तुम्हाला सगळ्याचे, तुमच्यामुळे झालेत. आम्ही काय कुठून विकत आणले नाही तर ते सगळ्यांनी तुम्ही केलंय म्हणून झालंय. पण अजून बी सांगते, विनंती करते, कुणी जर केलं नसेल सबस्क्राईब तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहुणे रावळीली, मित्र मंडळीली हे बी पाठवा. सगळी माहिती होऊ द्या आपलं चॅनल मंडळी. तुम्ही बी हसन, पाहुण्याला बी हसू द्या. थोडं आयुष्य वाढतंय माणसाचं. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्याचे खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला नुसतं अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन म्हणण्यापेक्षा 2-4 सबस्क्रायबर वाढवा. लगेच 1 लाख होते. बाय. नमस्कार मंडळी. नमस्कार. नवरात्री आली, नवरात्री. उपास धरा, चप्पल पाळा, रोज नवीन नवीन कलरच्या साड्या घाला, सगळं काय ठीक आहे. पण ज्या वेळेस आपल्यावर वाईट वेळ येईल का नाही, तेवढ्या नुसत्या त्या साडीचं पदर पसराय पाय नाही तर दुसऱ्या पुढे. अहो, जेवढा पदर डोक्यावर शोभून दिसतंय का नाही,
तेवढाच पदर आपल्यावर वेळ आल्यावर कमऱ्याला खोसल्याला सुद्धा चांगला दिसतंय मंडळी. कुठंतरी नवरात्र आपल्याला ती शिकवती. ती रामाची सीता होती ठीक आहे, नवरा राम होता तर सीता शोभत होती, पण ज्या वेळेस नशिबाला राक्षस येईल का नाही एखादा तेव्हा बी महाकाली व्हावं लागतंय. नमस्कार मंडळी. नमस्कार. येतंय का आवाज? काय आमच्या माहेरची देवी रोकडेश्वरी. काय मंदिर कसलंय. मंडळी पावसानं एवढं जर इब लावलंय बघा इथं महाग सगळं शेवाळ आलंय. वावराने सुद्धा शेवाळ आलंय सगळं. ते म्हणते आता फक्त माणसाला शेवाळ यायचं राहिलंय बघा, त्याच्याशिवाय शांत होत नाही. 9 दिवस आलेल्या आईला खुश करण्यासाठी जेवढं जेवढं आपण काय करताव का नाही, अहो घरातली साफसफाई सहित करताव. कुठं एवढी एवढी घाण सुद्धा दिसू देत नाव का, तर आईला साफसफाई आवडती, आई खुश होईल. पण मी काय म्हणते, ह्या 9 दिवसातल्या आईला खुश करण्यासाठी एवढा राडा चालू आहे माणसाचा, पण 9 महिने 9 दिवस पोटात जिनं वाढवलंय त्या आईला खुश करण्यासाठी आपण काय करताव. अहो एका एकाच्या आईची तर दुर्दशा काय सांगावी. जन्म देणाऱ्या आईला आई मायवर शिव्या देणारी लेकरं आहे ती. जी घरातलीच आई सुखी नाही, या 9 दिवसातली आई कशी सुखी होईल व हे सगळं बघून ती आई म्हणते बाबांनो, माझ्यासाठी उपास तापास धरण्यापेक्षा आणि एवढं काय काय मला आणण्यापेक्षा त्या घरातल्या आईला 4 घास जरा नीटनेटकं खाऊ घाला आणि तिला जरा प्रेमानं बोला. मी काय नाही दिलं तरी ही तर खुश होईल. पण ते आमच्या सारखेली कवा काढायचं. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही. आता पुस्तर म्हणत होते तुमच्याकडे मोठी गाडीच नाही, राहायला बांगलाच नाही, कुठं हीच नाही, कुठं तीच नाही. आता देवाकडे बी नाही म्हणतीच का. मंडळी तोंडावर गोड बोलणाऱ्या आणि मागून कान भरणाऱ्या लोकांपासून लांब राजा, जरा लांब. नुसतं लांब नका राहत जाऊ. अहो पुढं आलं का नाही अशी एक कान फाटीत लावायची की कान भरायला कानच राहून शिल्लक. मंडळी लोक युट्यूब न इंस्टाग्राम न फेमस व्हायला लागली, दुनिया त्यांच्या मागे पळायला लागली. आणि तर आम्हाला जी 10-5 ओळखीची होती त्यांनी सुद्धा बोलायचं सोडून दिलं. मंडळी अहो नुसतं पद असलं म्हणजे कुणाला इज्जत देत जाऊ नका हो. की अहो गाढवाला जंगलाचा राजा केलं म्हणून काय खरंच ती गाढव राजा होईल का. अहो त्या जंगलाची सुद्धा इज्जत जाईल. मंडळी एखादं म्हातारा माणूस मेलं की लोक अशी जाते ती गडबडीनं तिकडं की जणू कुठून तरी एलियन आलाय आणि त्याला बघायला चालली ती. अगं शेवटचं बघायला जात असते ग. मला माहित आहे शेवटचं बघायला जात असते ती. पण मी काय म्हणते, मेल्यावर इतक्या धरपड्यानं तोंडावर पडूस तर जाण्यापेक्षा जिथं आहे तवर गेलं तर त्याला 4 शब्द नाही का बोलायचं माणूस. पण जिथं आहे तेव्हा कशाला जायचं. लयच म्हातारा कुरकुर करतय बा, लयच म्हातारा घाणेरडे बा, आंघोळच केली नाही बा, वासच येते बा, मेल्यावर कशाला जायचंय मग त्याला बघायला.